पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। महत्त्वाची बातमी, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले 2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले। कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील, त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 26 ऑगस्ट बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल GR आल्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल दुपारी तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता जमा करण्याच्या संदर्भात शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि लाडक्या बहिणींनो आज सकाळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या संदर्भात सरकारच्या माध्यमातून GR काढलेला होता। म्हणजेच याच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता वितरित करण्यासाठी जुलैचा GR काढलेला होता आणि आज ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ऑगस्ट महिन्याचा GR काढलेला आहे। म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून दोन्ही GR काढण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज 26 ऑगस्ट बुधवारच्या सकाळपासून जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे काल जमा झालेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा केले जात आहेत। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल जुलै महिन्याचे 1500 आलेले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून जुलै हप्त्याची आणि ऑगस्ट हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 26 ऑगस्ट बुधवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात। परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँकांची यादी सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत, जेणेकरून जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि जर तुमचं बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून काल मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये जुलै हप्त्यासाठी
3,700 कोटींचा निधी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी 3,700 कोटींचा निधी म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट या 2 हप्त्यांसाठी एकूण 7,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। आता 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी 12 जिल्हे, उद्यासाठी 12 जिल्हे आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्हे असे 3 दिवसांच्या प्रमुख 36 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो, 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत। कारण लाडके बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे। तर या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनची ओळणी थेट 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत। आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो, तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण लाडके बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुम्हाला आता दिलासा मिळत आहे। आणि लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहायची आहे। तर बघा लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। आणि तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। आता बघा लाडके बहिणींना, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या अगोदर वितरण होणार होता आणि त्याप्रमाणे लाडके बहिणींनो, आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा आजच्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं बँक खाता आजच्या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे। आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो, तुमचे 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। तर बघा लाडके बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडलेल्या होत्या। या बैठकीमध्ये एकूण 7,200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। आता 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे। आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेज
पैशाची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्यात. कारण लाडक्या बहिणींना आज 26 ऑगस्ट बुधवार आहे, उद्या 27 ऑगस्ट गुरुवार आहे आणि परवा दिवशी 28 ऑगस्ट शुक्रवार आहे. म्हणजेच अवघे 2 दिवस शिल्लक रक्षाबंधनला राहिलेले आहेत. त्यामुळे आजपासून थेट बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी सोडली जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक रक्षाबंधनला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ओवाळणी 100% देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने लाडके बहिणींनो, आजपासून तुम्हाला रक्षाबंधनची ओवाळणी थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून दिली जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे. तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही महत्त्वाची कामे करायची आहेत. जर तुम्ही महत्त्वाची कामे केले तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. तर ते महत्त्वाची कामे कोणकोणती आहेत आणि कोणकोणती कामे तुम्हाला करायची आहेत तर ती कामे तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत. मग या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या पात्रता सांगत आहेत. तर बघा, पहिली पात्रता म्हणजे लाडके बहिणींनो, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. यासोबत लाडके बहिणींनो, तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. तुमचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे. तर अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण पात्रता पाहिलेली आहेत. आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहून घ्यात. कारण लाडक्या बहिणींनो, आज 26 ऑगस्ट बुधवार आहे. तर आजसाठी 12 जिल्ह्यांची निवडा. उद्या 27 ऑगस्ट गुरुवार आहे. तर उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवडा आणि परवा दिवशी 28 ऑगस्ट शुक्रवार आहे. तर परवा दिवशीसाठी 12 जिल्ह्यांची निवडा. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे तुम्हाला सोडले जात आहेत. रक्षाबंधनची ओवाळणी तुमच्या भावाच्या माध्यमातून तुम्हाला आता दिले जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपली जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडके बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि जर तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा लाडकी बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना मागच्या 2 वर्षांपासून सुरू करण्यात आलेली आहे. मागच्या 2 वर्षांपासून तुम्हाला नियमितपणे लाडकी बहीण योजनेचे हप्ते दिले जात आहेत आणि पुढे सुद्धा तुम्हाला नियमितपणे हप्ते दिले जाणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुद्धा आठवत असेल की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते त्यावेळेस रक्षाबंधनचा सण सुद्धा आलेला होता. मग लाडके बहिणींना प्रत्येक रक्षाबंधनला तुम्हाला तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून रक्षाबंधनची ओवाळणी देण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने लाडके बहिणींनो, आता 2026चा रक्षाबंधन 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी आलेला आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, आज 26 ऑगस्ट बुधवार, उद्या 27 ऑगस्ट गुरुवार आणि परवा दिवशी 28 ऑगस्ट शुक्रवार, तर या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी सोडली जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला
दिलासा दिला जात आहे। तुम्हाला इथून पुढे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण थेट तुमचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून तुम्हाला निधी वाटप केला जात आहे। रक्षाबंधनची वाणी तुमच्या खात्यामध्ये सोडली जात आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता आज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत, उद्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत आणि परवा दिवशी ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत, तर ते आजचे 12 जिल्हे, उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। परंतु जिल्हे पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही ही महत्त्वाची कामे केलेली असेल तरच तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा लाडके बहिणींना, सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने आपण बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, तर या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत लाडके बहिणींनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे, तर ती कामे तुम्हाला सांगत आहे। जर तुम्ही ती कामे केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जाणार आहे। आता बघा लाडके बहिणींनो, प्रत्येक लाडके बहिणीला माहिती आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो। परंतु आता अख्खा महिना संपून गेलेला होता, म्हणजेच जुलै महिना अख्खा संपून गेलेला होता। आता ऑगस्ट महिना संपायला सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले होते, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे जमा झालेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची या ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना, आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घ्या। परंतु लाडके बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडके बहिणींना, आज
एकाच दिवशी सर्वच जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. त्यामुळे लाडके बहिणींना या ठिकाणी हे पैसे टप्प्याटप्प्याने आता सोडले जात आहेत. तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामधील 12 जिल्हे, तर अशा 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये जुलै हप्त्याचे वितरण झालेले आहे. आता ऑगस्ट हप्ता वितरित होणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होतील आणि लवकरच लाडके बहिणींनो तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत. तुम्ही फक्त तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून ठेवा, जेणेकरून पैसे मिळेल.